नमस्कार मंडळी सगळ्यांना, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल जी के कोमल ब्लॉग्स. चला तर मी आज तुमच्यासोबत सुरमई मसाला रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी घेतलेले आहेत कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि हे मी थोडंसं तेलामध्ये शालो फ्राय करून घेणार आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल खोबरं पण टाकू शकता. खोबऱ्याने खूप छान ग्रेव्हीला टेस्ट येते. आणि मी आता हे सगळे थोडंसं शालो फ्राय करून घेतलेले आहे. आणि आता ह्याचं मी मिक्सरमधून वाटण करून घेणार आहे. बघू शकता आपलं वाटण रेडी आहे. आणि इथे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ. आपल्याला सुरमई थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. हळदी, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरते थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता हे मिक्स करून आपल्याला हे कवरिंग करायचं आहे माशांसाठी. आणि आता मी माशांना थोडंसं मीठ, लाल तिखट, मीठ, हळदी टाकून थोडंसं मॅरिनेट करून घेत आहे. खूप छान फ्राय होतात मासे, टेस्ट खूप छान येते. तुम्ही नक्की ट्राय करा असे. आता हे 2 मिनिटासाठी ठेवलेलं आहे. आणि जे आपण जे पीठ बनवलं होतं त्याच्यात मी आता हे मिक्स करून आणि थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेते. खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा ही अशी रेसिपी. आणि जेव्हा पण तुम्ही ट्राय कराल मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली. आता ह्या सगळ्या माशांना मी जे आपण पिठाचं जे बनवलं होतं ना, हळदी, तिखट, मीठ टाकून त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेत आहे. सगळ्या माशांना मी कवर करून घेत आहे, कारण आपल्याला हे आता फ्राय करायचे आहेत तेलामध्ये. आता मी इथे थोडंसं तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आता मी हे मासे तव्यामध्ये ठेवणार आहे. हे बघा, 2 पळी तेल टाकले म्हणजे सगळे मासे तेलामध्ये फ्राय करता येईल आपल्याला. आपल्याला हलके 2 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत, जास्त वेळ नाही करायचं, नाहीतर सुरमई खूप सॉफ्ट असते ऑलरेडी. त्यामुळे आपल्याला जास्त नाही त्याला फ्राय करायचं आहे, 2 मिनटं फक्त फ्राय करायचं आहे. बघू शकता मी फ्राय करून घेते. सगळे मसाले ठेवले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान रेसिपी आहे. चव तर एकदम खमंग लागते ह्याची, एकदम ढाबा स्टाईल, जसं रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला भेटते मच्छी तशी होती रेसिपी. आणि सुरमईमध्ये एकच काटा असतो, त्यामुळे हे जास्त त्रास पण नाही आहे काटे काढून खाण्याचा. एक काटा निघाला की आपण एकदम आनंदाने खाऊ शकतो, कारण बाकीच्या माशांमध्ये जास्त काटे असतात. हे आपले मासे आता ऑलमोस्ट फ्राय झालेले आहेत. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे माशांना, म्हणजे हे फ्राय झालेले आहेत. आता आपण हे सगळे मासे काढून घेऊयात. आता मी हे सगळे मासे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आपल्याला हे मासे जास्त फ्राय करायचे नाहीत. खूप छान कोटिंग झालेली आहे माशांना, हे तुम्ही बघू शकता. आता जे वाटण काढून घेतलं होतं, आता मी हे थोडंसं कढईमध्ये तेल टाकून हे वाटण 2 मिनटं फ्राय करून घेते. आणि त्याच्यामध्ये मसाले ॲड करत आहे मी घरचे. लाल तिखट, हळदी, ही बेडगी मिरची आहे. आणि जे वाटणमध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं कढईमध्ये टाकलेलं आहे, आणि चवीपुरतं मीठ. आता हे 2 मिनटं ह्याला उकळी काढून घ्यायची आहे ग्रेव्हीला. हा फिश मसाला वापरला आहे. तुम्ही एव्हरेस्ट मसाला पण वापरू शकता, तुम्ही बघू शकताय. आणि हे यात मी मासे जे फ्राय केले होते हे मी यात टाकलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.